गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि बघा, मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर बघू आपला ब्लॉग कसा होतोय, तो कंटिन्यू करा. तर बघा, मी आज पिलूला आता स्कूलमध्ये नेऊन सोडायला आहे आणि त्याला आज टिफिन वगैरे दिला नाही, कारण आज खूप लेट झालं होतं उठायला. बारकं बाळ आहे, त्याने रात्री झोपूनच नाही दिलं, मग त्याच्यामुळे जरा लेट उठले मी. आता पिलूला मी मस्त आंघोळ वगैरे घालून मी स्कूलमध्ये सोडून आलेली आहे. आता त्याचा आपल्याला 11 वाजता लंच टाईम असतोय, तर त्याला 11 वाजता मला डबा वगैरे द्यायला जायचं आहे, त्याचा टिफिन घेऊन जाणार आहे मी. तर चला बघू कसा होतोय, कंटिन्यू करा ब्लॉग आणि खूप सारं प्रेम द्या, कारण खूप दिवसानंतर बनवते मी. तर ह्या मंकी संग बोलून घ्या आमच्या. इकडे बघ मंकी, ए मंकी. तर ह्या मंकीने मला रात्री झोपून नाही दिलेलं, मग त्याच्यामुळे दादाचा डब्बा नाही दिलेला आमच्या. तर आता त्याचा डब्बा द्यायचा आहे मला, त्याच्यामुळे मी पटापट आवरते आणि तुम्हाला पण दाखवते मी पण काय देते त्याला टिफिनला. तर चला, आमच्या टिंगूचं. आणि हा टिंगू मस्त खेळतोय. चला पटापट काम आवरून घेते आता. तर बघा, हा पसारा बघा तुम्ही एकदा, किती पसारा आहे तो. पटपट पटपट आवरून घेणार आहे मी आता. तर बघा, बाळाला तर मस्त आंघोळ घालून झोपवलेला आहे आणि खूप जास्त काम पडलेलं आहे. दम लागलेला आहे मला काम आवरू, पण काम काय आवरा ना माझं. तर चला, याला झोपी लावते, मग तुम्हाला भेटते. त्यानंतर बघा, बाळाला झोपी लावून झाल्यावरती मग भरपूर त्याची पोटी वगैरे खेळायले. बाळा ती पडलेली होती धुवायला आणि आमचे पण कपडे राहिले होते धुवायचे. मग ते कपडे वगैरे मी धुवून घेतले, कारण कपडे धुवून झाल्यावरती पटकन सुकून जातात. बाळाला पण वापरायला कामाला लागतात मग लगेच. मग त्यामुळे कपडे वगैरे धुवून टाकले मी पहिल्यांदा सगळे. त्यानंतर बघा, भांडे घासायचे होते मला, पण भांडे घासलेच नाही मी, कारण बाळ रडायला लागलं होतं. मग मी आधी त्याला घेतलं मालिश वगैरे केली त्याची, आणि त्याला आंघोळ घालून मग झोळी टाकून झोपी लावलं. मग तो पटकन झोपला का मग माझं काम पटपट आवरतं. तो झोपत नाही तोपर्यंत माझं काही कामच आवरत नाही. मग त्याला आधी झोपायला लावावं लागतं मला, कारण मग तो झोपला का मी पटपट काम आवरून घेते. मग तो आता झोपला होता, त्याला मी झोका देऊन झोपी लावलं होतं. मग त्यानंतर मग भांडे घासायला गेले. बघा, भांडे पडले होते घासायचे, स्वयंपाक वगैरे झालेले भांडे पडले होते. मग भांडे वगैरे घासून घेतले सगळे. आणि बाळाला एकटे असल्यामुळे माझं लई फजिती झाल्यासारखी गंमत होती, कारण त्याला बघायचं. परत मोठा शिवांश आहे, त्याला पण स्कूलमध्ये नेऊन सोडायचा, टिफिन वगैरे द्यायचा. मग पटपट कामं आवरायला लागतात मला सगळी. त्यामुळे मग बघा, त्यानंतर मग भांडे घासत परत हा झोपेतून उठला, डायरेक्ट उठून रडायला लागला. झोपलाच नाही, 10-15 मिनटं झोपला असेल. मग त्यामुळं त्याला झोपेतून काढून घेतलं होतं मी. आणि इकडं टाईम झालेला आहे, आता मी पिल्लूला स्कूलमधून चाललेली आहे. 5 मिनटं जास्त झालेलं आहे. बघू आता टीचर ओरडतील, कारण 5 मिनटं लेट झालं तरी ते ओरडतात. बाळा, तू आला स्कूलमधून? हां, बोल आता, काय म्हणत होता? स्टार भेटला मला. दाखव, कशाबद्दल भेटला? मॅमने चांगलं लिहिलं म्हणून. त्याच्यामुळं कोणाला भेटला? भावाला. आणि अरे, स्कूलमध्ये कुठं भाव असतात का तेव्हा? फ्रेंड्स असतात, भाव असतात का स्कूलमध्ये? अख्ख्या पोरांनी लिहिलं आणि चांगलं लिहिलं, आणि एका पोराने त्याला लिहितच नव्हती येत. हा काय, त्याला नाही भेटला का मग स्टार? नाही. तुला भेटला का? व्हेरी गुड माय बच्चा. चालन, चल मग आता टिफिन फिनिश केला का? थर्ड राहिला. चालतंय, चल. तर बघा, आता पिल्लूला मस्त आवरून झोपवलेलं आहे. तर खेळून तो आता. अजून माझं खूप सारं काम राहिलेलं आहे. आणि आता हा पण इकडून शिवांश पण स्कूलमधून आलेला आहे. आता त्याला होमवर्क दिलेला आहे, त्याचा होमवर्क घेणार आहे थोडासा, आणि मग बाकीचे राहिलेले कामं आवरणार आहे मी आता. चल पिल्लू, दाखव काय होमवर्क घेतलेला आहे. तर बघा, इकडे त्याला हा होमवर्क दिलेला आहे, आणि त्याने स्कूलमधून येऊन स्कूलचा ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे. आणि आता तो त्याचा होमवर्क घेणार आहे मी. थोडा होमवर्क झाल्यावरती बाकीचे माझे सगळे कामं आवरणार आहे मी. आणि हा बघा कसा दादा का बघतोय. बघणार ते बाळ. हा काय, आता पप्पाचं थोडंच बघायचं आता त्याचं थोडंच बघायचं राहिले बाळाचं. तर चला, याचा होमवर्क घेते, मग तुम्हाला भेटते.
तर बघा माझी सगळे काम आवरलेले आता फक्त फरची पुसायची राहिलेली आहे आणि करंट 2 वाजलेले आहेत, अजून फरची पुसायची राहिलेली आहे. आणि आता हा इकडे बघा, याने मला आज काहीच काम करून नाही दिलेलं, काहीच काम नाही करून दिलं. याच्यामुळं माझी सगळी कामं आज लेट झालेत, नाही तर रोज माझी सगळी कामं लवकर उरकतात. ते ओरडतोय तरी पण ओरडतोय मोठ्या मोठ्याने, है ना. आणि यात पिल्लू काय करतोय बघते मी. बाय काय करते ग बघा. आता काल त्याच्या पप्पांनी भरपूर सारा भाजीपाला आणला होता, काल त्यांना सुट्टी होती. तर मी याला म्हटले पण नाही का वाटाणा सोल म्हणून, तरी पण माझा पिल्लू किती गुणाचा आहे, वाटाणा सोलायला बसला. त्याला वाटलं मग मला लय काम पडलं आहे आज, त्याच्यामुळे तो मला थोडी हेल्प करू लागतोय. बाकी काय नाही, त्याचा होमवर्क वगैरे पूर्ण झालेला आहे आणि तो आता वाटाणा सोलतोय. आता त्याला थोडा सोलून थोडा तो त्याच्या मुडावरती आहे आणि मग त्याला पण झोपायला लावणार आहे. आणि हा पण रडायला लागला, आता याला झोपवते मग राहिलेलं कामावरती मी. तर बघा आमचा पिल्लू इकडे कपड्यांच्या घड्या घालतो, त्याला काहीच काम सांगायला लागत नाही. त्याचं तो मनाने कपडे काढितो, कपड्यांच्या घड्या घालितो. तुम्हाला वाटत असेल मी सांगते त्याला काम करायला, बिलकुल सांगत नाही. तो सगळी कामं मनाने करतोय. बघा इकडे घड्या घालून ठेवल्या, अशा किती छान घड्या घातल्यात. तर बघा मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि हे ड्रेस आहे ना, हा ड्रेस मी मिशोवरून घेतलेला आहे. 3 ड्रेस घेतलेले आहेत आणि खूप कमी मस्त कमी किमतीत भेटलेले आहेत मला. आणि फिटिंगचे ड्रेस आहे ते वरून, त्यामुळं मला मस्त आवडलेले आहेत ते ड्रेस. कोणाला घ्यायचे असेल तर मला कॉमेंट करा, मी लिंक पाठवेन तुम्हाला. तर आता तुम्हाला माझ्या छोटा पिल्लू दाखवते काय करते. बरं तू पण, आमचा हा पण पिल्लू बघा. आय लव्ह यू. मस्त खेळत आहे. तर बघा किती सारे वाटाणे आहेत. एवढे सगळ्या वाटाण्यांचा मी स्टॉक केलेला आहे, सोलून ठेवलेले आहेत. आता मला 8-10 दिवस मस्त जातील. आता मला संध्याकाळचं मस्त मेथीची भाजी बनवायची आहे. आता हे मस्त मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मस्त 8 दिवस, काही टेन्शन नाही मला. तर हा ब्लॉग मी येथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय. बाय बाय.